नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण श्यामचे बाबा श्यामवर का चिडतात ही कथा ऐकली. आजच्या भागात आपण श्यामची आई व श्यामची आजी एकमेकींबरोबर का भांडतात ही कथा ऐकणार आहोत. रात्र 21वी. दुर्वांची आजी. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहायला आली. तिचे शेत भात होते, त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहायला आली. या आजीचे नाव आम्ही दुर्वाची आजी असे पाडले होते. चातुर्मासात बायकांना देवाला दुर्वांची लाखोली व्हायची इच्छा असते. ती इतर बायकांना दुर्वा तोडायला बोलवते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्य धर्मा साह्य. चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. घातलिया भय नरक जाणे. हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो. सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडायच्या असोत तेथे हजर. आम्हास जर कोणी विचारले आजी कोठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असू. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा यायचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणीत. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस किंवा गाईस खायला द्यायचा. दुर्वांच्या आजीस तेल लावायला बोलावणे यायचे. तिने चोळले की गुण यायचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होती. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळत असे व भराभर ते जिरवीत असे. दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी बियाणे असायचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असायचे. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखी काढी. रेषा सरळ असायच्या. मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायची. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळायला ती लावायची. आगीन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपवायची असतात आणि दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपवलेली आहेत त्यांची नावे सांगायची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो, अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला सांगे जरा मोठा हो. हेतू हा की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वांच्या आजीला देवादिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत. दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली तर ती खेळायची. हेही काम तिचे असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावील या भरवशावर आईने भाजणी करायचे ठरवले होते. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडता आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. अधूनमधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव आजीच होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारे जण तिला बोलवत असत.
खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे आणि पापड घालण्यास बोलवण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले. आईला राग आला. आता भाजणी कशी होणार, जाते कसे ती एकटी ओढणार. आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल? मी काय पत्कर घेतला आहे की काय तुमच्या कामाचा? वा ग वा, म्हणे भाजणी कशी होईल, माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस? आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही चेव आला. संतापली ती. म्हणे ओढवत नाही, तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना, परंतु येथे हात लावतील तर शपथ, येथे काम कराल तर बाटाल जशा. जेथे जरा हात लावायला हात दुखतील. येथे घरी येऊन आई ग बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून कांडाल व कमरेवर हंडे घेऊन पाणी भराल. ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग. हो, करणार लोकांकडे काम, करणार. तू कोण मला बोलणार? मी का तुझे घरचे खाते? माझे शेत आहे. येश्वदे, तू मला असे बोलत जाऊ नकोस, ते माझ्या कामी येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात. तुम्हाला असतील लोक, मला नाही कोणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही. ढोंगी कोणाला ग म्हणतेस ढोंगी? असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले मी. फारच शेफारली आहेस तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून? मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच. दुसऱ्याला तोंड घशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मर मर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का? आई म्हणाली. मी का हात लावत नाही? शर्थ आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात हो खऱ्यांकडे. तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून मी काय हपापले होय? बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्याकडे ते चार धंदे करतील, परंतु घरची इकडची काडी तिकडे करायचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे असते. वावा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत पण नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून ते बाहेर पडे. घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळे येत ते शांत होण्यासाठी येत. रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात आणि मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते. माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात, मी वाटेल तेथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलवतात तर तुला का मत्सर? आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे ह्या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगले आहे. मला नाही राहत मग सुमार. भान जणू मी विसरते. मी मग कोणाला बोलते याची शुद्धही राहत नाही. मेले असले जगून तरी काय करायचे? चुकले हो. जगून का करायचे? असले अभद्र काय ग बोलतेस? माझी पोरे बाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करल? पुष्कळ जग, मुलाबाळांची लग्ने होऊ देत. वेडे विद्रे नको बाई मनात आणू. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते. आजी म्हणाली, तुम्ही जा खऱ्यांकडे. येते म्हणून कळवले आहे तुम्ही तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले.
वरती दुसरे काही दळले नाही की झाले. तुम्हाला आज चहा देते करून, म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार. आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला तर आई करून दे. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जायला निघाली आणि जाताना म्हणाली, जाते ग यशवदे, रागवू बिगवू नकोस हो, मनात धरू नकोस. तुम्हीच नका मनात धरू, म्हणजे झाले. कशा झाल्या तरी तुम्ही वयाने मोठ्या. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी. माझे बोलणे पोटात घालत जा. आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत, चुका कोण करत नाही. निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन्माऊलीसमोर जायचे आहे. चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घेई. चुका करण्यातच ती ऐट मिरवत नसे. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.